प्रधानमंत्री मोदयांनी परवा हैदराबादमध्ये ज्या काही देशवासियांना देशातल्या परिस्थितीबद्दलची भूमिका मांडली, पेट्रोल डिझेल परदेशवारी सोनं खत खायचं तेल अशा विविध या सगळ्या वस्तूचा वापर आता करणं आपण कमी करा आणि त्यावरच्या उपाययोजना आणि देशातली आता पुढच्या काळात परिस्थिती कशी गंभीर होईल त्याबद्दलची भूमिका मांडलेली आहे। माझं पत्र असं आहे की मी प्रधानमंत्री मोदयांना सांगितलं की करायचं असेल तर ती आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे। आपणच विदेशवारी कमी केली पाहिजे। आज प्रधानमंत्री विदेशात चालले गेलेत, जवळपास 4 देशामध्ये ते त्यांचा प्रवास या निमित्तानं होत्या असं विदेश मंत्रालयाच्या वतीनं आज सांगण्यात आलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की कालच सोमनाथ मंदिरामध्ये गुजरातमध्ये त्यांनी हवाई शोबाजी त्या ठिकाणी केली। विमानाच्या पेट्रोलवर किती महाग आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मग स्वतः सांगेल ब्रह्मज्ञान आणि आपणच कोरडं पाषाण अशी जी भूमिका आहे ती त्याच्यातून स्पष्ट होते। पण प्रधानमंत्री मोदयांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। त्याचं कारण असं आहे की आमचे नेते राहुल गांधीजींनी जेव्हा हे युद्ध खाडी देशामध्ये सुरू झालं त्यावेळेसच आपली भूमिका लोकसभेमध्ये मांडली, विविध सभांमध्ये मांडली की प्रधानमंत्री मोदयांनी या भूमिकेला आपण सामोर आलं पाहिजे आणि देशाच्या लोकांना ही स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे। पण या सगळ्या कालावधीत एका महिलेला सत्तेतून हरवण्यासाठी, म्हणजे विशेष करून पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जीला हरवण्यासाठी जी रणनीती चाणक्य जे भाजपचे आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी आखली त्याच्यामध्ये त्यांचा पूर्ण वेळ गेलेला आहे ते आपण पाहिलेलं आहे। पण जो पाकिस्तान, ज्या पाकिस्तानला काँग्रेसच्या सरकारने जागतिक पातळीवर हा आतंकवादी देश आहे आणि या देशापासून जगाने सावध राहिलं पाहिजे ही भूमिका मांडली आणि त्याच्यामध्ये पाकिस्तान हा आतंकवादी देश जागतिक पातळीवर त्याला जाहीर करण्याचं काम झालेलं होतं। पण जो पाकिस्तान आज आमच्यावर छुपे हल्ले करून आमच्या देशातलं सैन्य, आमच्या देशातल्या सीमा मोडून आमच्या देशाच्या सैन्याला शहीद करण्याचं काम करते, त्या पाकिस्तानला आता जागतिक पातळीवर शांतीदूत म्हणून पुढे येण्याला संधी मिळालेली आहे। माझा मुद्दा एवढाच आहे की आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहेत ते आता देश चालवण्यामध्ये त्यांना आता त्यांचं सामर्थ्य राहिलेलं नाही, ते पूर्ण फेल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी हा सल्ला भारताच्या जनतेला देण्यापेक्षा त्यांनी सत्तेतूनच दूर व्हावं ही भूमिका आता आमची आहे। आणि त्यामुळे जेव्हाचं नरेंद्र मोदीचं सरकार या देशात आलं तेव्हाचं प्रत्येक गोष्टीसाठी या देशाच्या जनतेला लाईनमध्ये उभं ठेवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे, भाजपनी केलेलं आहे आणि म्हणून हे आता सत्ता चालवण्याचे लायकीचे राहिलेले नाही ही भूमिका आमचे नेते राहुल गांधींनी मांडलेली आहे, त्याचं आम्ही सगळेजण समर्थन करतो। त्यासोबतच मंत्र्यांनीही आपल्या ताफ्यातल्या गाड्या कमी कराव्या अशी देखील एक मागणी होत आहे, कारण का कॉन्व्हॉयमध्ये बऱ्याच गाड्या असतात। आपल्याला लक्षात असेल की एका दिवसात 3 सभा प्रधानमंत्र्यांनी केल्या। आता त्यांच्या सिक्युरिटीचा इश्यू आहे त्याला आपल्याला बोलता येणार नाही, पण सिक्युरिटीच्या नावाने जे मोठे मोठे ताफे घेऊन मुख्यमंत्री असतील, राज्यातले मंत्री असतील, ज्या पद्धतीनं त्यांचे आमदार असतील, ज्या पद्धतीनं सरकारी व्यवस्थेचा जनतेच्या पैशाची ज्या पद्धतीने उधळपट्टी करतात आहेत ते आता जवळपास त्यांनी सगळा देशच जिंकलेला आहे। सगळे राज्य त्यांनी आपल्या ताब्यात घेण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्यांचे ज्या दिवशी पश्चिम बंगाल जिंकल्यानंतर त्यांनी नकाशा जाहीर केला भाजपनी की आता आम्ही सगळा भारत आम्ही जिंकलेला अशा पद्धतीचं आपलं
आपलीच पाठ आपल्या हाताने ठोपटत होते. पण आता त्यांचे सगळ्या राज्यातले मंत्री, मुख्यमंत्री आणि स्वतः केंद्रातले मंत्री हे कसे वागतात याच्यावर देशाच्या जनतेचं लक्ष राहणार आहे. पण याच्यामध्ये मी एक कोट करेल की मधु दंडवते जेव्हा देशामध्ये ते मंत्री होते, मधु दंडवते, त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यांनी आपल्यापासून सुरुवात केलेली होती, आपल्या व्यवस्थेपासून सुरुवात केलेली होती. पंडित नेहरूजींनी याची सुरुवात केलेली होती. आणि त्याच्याही पलीकडे आपण पाहिलं लालबहादूर शास्त्रींनी सुद्धा जेव्हा देशात अन्नधान्याचा तुटवडा होता त्यावेळेस आपल्यापासून उपास सुरू केला आणि अशा पद्धतीचं मार्गदर्शक व्यवस्था या देशामध्ये निर्माण केलेली होती. ती BJP करेल असा कोणाचाही विश्वास त्याच्यावर नाही. आता पंतप्रधानांनी म्हटल्यानंतर 1967 साली इंदिरा गांधींनी नॅशनल डिसिप्लिन आहे असं सांगत सोनं खरेदी करू नका असं द हिंदूची एक बातमी सध्या व्हायरल होती. त्याचबरोबर चिदंबरम यांनी त्या काळात सांगितलं होतं की सोनं घेऊ नका, असं काँग्रेसला सध्या विरोध केला जातोय. नाही, मला यांना प्रश्न विचारायचा आहे की यांनी काँग्रेसच्या चुका जनतेसमोर मांडून हे सत्तेमध्ये आले. आता यांना 13वं वर्ष लागलं. या 13 वर्षामध्ये आणि बहुमताचं सरकार तुमच्याजवळ मिळाल्यानंतरही तुम्ही या देशाची परिस्थिती ज्या पद्धतीनं करून ठेवलेली आहे ते लपवण्यासाठी जुन्या गोष्टी काढायच्या आणि म्हणून मग आम्ही सगळ्या काँग्रेसच्याच विचारांनी चाललेलो आहोत हे त्यांनी सांगावं ना. त्यावेळची परिस्थिती काय होती, त्यावेळेस आपला देश अन्नधान्याला पूर्ण नव्हता. त्याच इंदिरा गांधींनी या देशामध्ये हरित क्रांती आणली, श्वेत क्रांती आणली. आपण अमेरिकेतून मिलो खात होतो, तिथं डुकरं खात होतं, ते आपल्या देशात खात होतो आपण. आणि हे सगळं क्रांती घडवण्याचं काम इंदिरा गांधींनी केलं आणि हा देश स्वयंपूर्ण उभा केला. हे सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजेत ना मग. पण आज आपला देश स्वयंपूर्ण उभा नाही आहे. आम्ही अमेरिकेच्या दबावाखाली काम करतोय, सरेंडर होऊन काम करतोय. हे कधीच या भारतानं कधी केलेलं नव्हतं, त्यावेळेच्या एकही प्रधानमंत्र्यांनी केलं नव्हतं. पण असा सरेंडर प्रधानमंत्री या देशाने पहिल्यांदा पाहिलेला आहे, ज्यांनी देश गहाण ठेवलेला आहे. या सगळ्या निर्णयावर शरद पवारांची एक पोस्ट आहे, दूरगामी परिणाम होतील अर्थव्यवस्थेवर. राज ठाकरेंनी पत्र लिहिलेलं आहे. तुम्ही सगळे विरोधक आता एकत्र येणार या सगळ्या मुद्द्यावर? बिलकुल आहे, देशाचा प्रश्न आहे. हे जेव्हा देशासाठी सांगतात नरेंद्र मोदीजी, आमची भूमिका आहे की तुमच्या सरकारमध्ये तुम्ही या देशाला गहाण ठेवलेलं आहे, अमेरिकेला गहाण ठेवलेलं आहे, तुम्ही सरेंडर झालेला आहात आणि त्याच्यामुळे हा देश यांच्या भरोशावर सोडला जाऊ शकत नाही. म्हणून आमचे नेते राहुल गांधींनी भूमिका मांडली, मी काल स्वतः पत्र लिहिलं, राज ठाकरे पत्र लिहिलेलं आहे, शरद पवारांनी त्याच्यावर टीका केलेली आहे. याचा अर्थच देश आता धोक्यात आलेला आहे आणि भाजपच्या या कारकिर्दीमध्ये आणि नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये भारतच आता असुरक्षित झालेला आहे. आणि भारताच्या जनतेला आता अन्नधान्यापासून 2 टाईमच्या खाण्यापासून सुद्धा आता पुढचा काळ दूर राहावं लागेल काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शरद पवारांनी असं देखील म्हटलं आहे की सर्वपक्षीय नेत्यांची आधी बैठक बोलावली पाहिजे होती, अजूनही वेळ गेली नाहीये. सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोला आणि यावर आपण बसून तोडगा काढला पाहिजे सगळ्यांनी एकत्र. ही प्रथा परंपरा आपल्या देशामध्ये सातत्यानं राहिलेली आहे आणि आमचे नेते राहुल गांधींनी हा प्रयत्न अनेकदा केलेला आहे. पण स्वतःच प्रधानमंत्री त्या सभेला येत नाही. त्याच्यामुळे शरद पवारांची जी काही भूमिका आहे ती आतापर्यंत देशामध्ये काँग्रेसच्या काळात चाललेली होती. विरोधी पक्षाला मागायची गरज नव्हती, ही मागणी करायची गरज नव्हती. विरोधी पक्षालाही बोलवून त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचारविमर्श करून आपल्याला अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या काळातलाही काळ माहीत असेल की ज्यावेळेस या देशामध्ये इंदिराजीचं सरकार असेल या राजीवजीचं सरकार असेल, जेव्हा जेव्हा देशावर संकट आलं त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी साहेबांना सोबत बोलवून वेळ आलं तर विदेशात जायचं असेल तर त्यांच्या नेतृत्वात विदेशात जाण्याची भूमिका काँग्रेसने घेतलेली होती. पण आपल्या देशाचे प्रधानमंत्री ही जेव्हा सभा बोलवली जाते तिथं प्रधानमंत्रीच राहत नाही. त्यामुळे हे पवार साहेबांचा सल्ला बरोबर आहे, पण नरेंद्र मोदी त्यांचा सल्ला ऐकतील की नाही ऐकत हे कळायला कारण नाही. खराब प्रकरणात 4 मंत्री आहेत, मंत्र्यांची नावं तुम्ही जाहीर करणार, माध्यमांवर नावं जाहीर करा असं भाजपचे नेते आव्हान देत आहेत तुम्हाला. मला तर बावनकुळेवर कधी कधी क्यू येत आहे.
आता क्यू अशासाठी येतं की त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा महिलांशी संबंधित हा सेन्सिटिव्ह विषय आहे आणि महिलांशी जुळलेला संबंध प्रकरणाशी सगळा संबंध जुळलेला असल्यामुळे या प्रकरणामध्ये जाहीरपणे मला करता येईल वाच्यता, माझं पूर्ण रिपोर्ट आहे आणि पुराव्यासहित आहे. म्हणून मुख्यमंत्र्याला मागच्या काळातही मी काही अधिकाऱ्यांच्या तक्रारी माहिती माझ्याजवळ होती, मी सांगितलं मीडियाला. एका अधिकाऱ्याची माहिती दिलेली आहे, पण त्या अधिकाऱ्यावर अजूनपर्यंत कुठली कारवाई केलेली नाही. माझे मुख्यमंत्र्यांना माझी भेट झाली तर मी या चारही मंत्र्यांचा सगळा पुरावा त्यांना देणार आहे. पण मला मुख्यमंत्र्यालाही तुमच्या माध्यमातून विचारायचं आहे की आपण SIT जी नेमलेली आहे ती SITची एक मर्यादा आपण ठरवलेली आहे. ज्या महिलांचं शोषण झालेलं आहे त्यांना बोलवून त्यांच्याकडून सगळी माहिती गोळा केलेली जाते आहे, खराताकडून त्याची कबुली केली जाते आहे, तिथपर्यंतच या SITला आपण मर्यादित ठेवलेलं आहे. आता आपण ED लावलेली आहे असं आपण सांगताय. मग आमच्या राज्यामध्ये EOW होता. आमच्या राज्यातल्या पोलिसांवरच आता राज्याच्या मुख्यमंत्र्याचा भरोसा नाही आहे का, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. हा आर्थिक व्यवहाराचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरवापर झालेला आहे. या घटनेमध्ये अनेक घटना याच्यात मला सांगता येतील. मग EDला देऊन हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे का? आणि म्हणून या प्रकरणाला ज्या पद्धतीनं लांबवण्याचं काम केलं जाते आहे, यामध्ये असलेले दोषी मंत्री असतील, अधिकारी असतील, या सगळ्यांना का बाजूला सारलेलं आहे, का यांना पाठीशी घातलेलं आहे, हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मुख्यमंत्रीच हे प्रकरण दाबतात आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी जे विधानसभेमध्ये सांगितलं की हे महिलाशी संबंधित आहे, याची वाच्यता बाहेर होणं हे चुकीचं ठरेल. मी सुरुवातीला सांगितलं की हे प्रकरण विधानसभेत सांगितलं की हे महाराष्ट्राला कलंक लावणारा ही घटना खरात प्रकरण आहे. त्याच्यानंतर अनेक घटना झाल्या आहेत. महाराष्ट्रात भोंदूबाबाचं हा जो सुळसुळाट आहे धर्माच्या नावाने, तो सुळसुळाट थांबायला कुठं कारण नाही आहे, तो वाढतच चाललेला आहे. पण खरात प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांना कठोर कारवाई झाल्याशिवाय हे महाराष्ट्राला लागलेली कीड ही थांबणार नाही. आणि मुख्यमंत्री याच्यामध्ये वेळकाढूपणा करतात आहेत, हा माझा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि या वस्तुस्थितीच्या बद्दलची भूमिका मुख्यमंत्र्याला मी 4 मंत्र्यांचं नाव, हे मंत्री आता बावनकुळेचं कसं आहे, माझी टीम तिथं काम करते आहे, बावनकुळे साहेब तुमचंही नाव आलं तर मग तुमच्या यादीमध्ये आता नाही आहे सध्या तुमचं नाव, पण मला आता माहिती घेणं चालू आहे. त्यामुळे माझा मुद्दा आहे की या सेन्सिटिव्ह विषयावर तुम्ही ज्या पद्धतीनं वाच्यता करताय, आम्ही राजकीय बोलत नाही आहोत. आम्हाला महाराष्ट्राच्या आबरूचं हे आम्हाला संरक्षण करायचं आहे. आमचं महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, कोणाच्या बापाचा नाही आहे. आणि या विचाराला अगर आपण काळीमा लावण्याचा प्रयत्न करत असाल, या खरात प्रकरणामध्ये काळी जादू, अंधश्रद्धा या पद्धतीच्या अनेक घटना झालेल्या आहेत. तुमचे मंत्री कुठं कुठं लटकलेले आहेत, कुठल्या कुठल्या केसमध्ये लटकलेले आहेत, याची मला सगळी माहिती आहे. मी जाहीर वाच्यता करायला मला काही अडचण नाही, मला अडचण नाही जाहीर वाच्यता करणं. पण मी महाराष्ट्राच्या अब्रूचं मला काळजी आहे. आणि म्हणून मी आपल्याला मागच्या काळात आपण पाहिलं असेल की नाशिकमध्ये जी घटना घडलेली होती SSK हॉटेलवाली, या SSK हॉटेलचा जो कुटे होता, हा कुटेचं संबंध खरासोबत होतं. माझ्याजवळ त्यावेळेस ते अजूनही माझं पेन ड्राईव्ह आहे, हे सगळं लिंक आहे. त्याच काळात अगर मुख्यमंत्र्यांनी त्या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं असतं तर हे खरात प्रकरण त्याच वेळेस उघडकीस आलं असतं आणि महिलांना वाचवता आलं असतं, त्यांच्या शोषणापासून वाचवता आलं असतं. सरकार याला पूर्ण जबाबदार आहे, हे माझं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने यांना अनेक ठिकाणी 2018मध्ये राज्य सरकारने डेप्युटेशनचा एक GR काढलेला होता. आता एक विभागाचं नाव सांगतो मी, SRA हा जो विभाग आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे 18 अधिकारी डेप्युटेशनवर आहे. महानगरपालिका
एक तर त्या ठिकाणी एक तर रेग्युलरच झाला. आता हा रेग्युलर झालेला जो माणूस आहे तिथं, तो जो आहे त्याचं नाव मिटकरी नाव आहे. त्या मिटकरी जो आहे हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू आहे. मिनिमम 5 वर्ष डेप्युटेशनवर ठेवण्यात येईल अशा पद्धतीचा GR याच फडणवीस सरकारने 2018 काढलेला आहे. आपल्या GRचं आपणच पालन करत नाही. मुंबई लुटली जात आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की भ्रष्टाचार आणि ही व्यवस्था या सगळ्यांच्याच गोष्टीचा, या सगळ्याचा पाडा आमच्याजवळ आहे. मुख्यमंत्र्याला मी पत्राच्या द्वारे कळवतो आहे. पण नसेल ऐकलं तर मग विधानसभेचं अधिवेशन जेव्हा जून महिन्यात येईल तर हे सगळे प्रकरण आम्ही सभागृहात मांडू आणि समोर त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यावं. सरकारने पळ काढला नाही पाहिजे, ही भूमिका आमची राहणार आहे. याला जोडून नाशिकमध्ये आता 35 कोटीचं एक बनावट टेंडर बघायला मिळालं. हा भ्रष्टाचारही समोर येतो कुंभमेळ्याचं. कुंभमेळा तर मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, त्याचाही माझ्याजवळ खूप सारा हे आलेला आहे. एक टेंडर 4-4 लोकांना त्याच्याकडून पैसे घेतले जातात. एका टेंडरचे सरकारचे माणसं करतात आहे. आणि 4-4 माणसाकडून मग एकाला टेंडर दिलं जातं. बाकीला सांगते की पुढचे टेंडर निघणार आहेत, मग पुढच्या टेंडरमध्ये तुम्हाला पैसे पहिले घेतले जातात. म्हणजे पुण्याचं काम होत असेल कुंभमेळ्यामध्ये, पण त्या कुंभमेळ्याला भ्रष्टाचाराचा जो कलंक आहे तो त्या ठिकाणी त्या मातीमध्ये रुजते आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुंभमेळाव्याच्या निमित्तानं सरकार राज्याची तिजोरी लुटणार आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. राष्ट्रवादीमध्ये खूप तयार नेते अनेक मोठे नेत्यांना कार्यकारिणीची बाहेर लागली आहे. कसं बघताय पक्षाचं भवितव्य आणि सगळ्या त्यामध्ये बघा, प्रफुल्ल पटेल नीच अजित पवारांबरोबर वेगळं होऊन पार्टी केली आणि दिल्लीमध्ये त्यांनी मोर्चा सांभाळला. माझ्या जिल्ह्याचे आहेत ते, त्यामुळे मी आता आमचं राजकीय नेतृत्व कसं आहे सगळ्या राज्याला आणि देशाला माहिती आहे. पण मला असं वाटतं की त्यांना कार्यकारिणीतून बाहेर काढणं, त्यांचा अपमान करणं. आजही मी ऐकतोय की ते आसामच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीत गेले, ते यांच्याबरोबर नाही वेगळे गेलेत. हा अपमान आहे त्यांचा. प्रफुल्ल पटेलचा असा अपमान होऊ नये असं मला त्यांची काळजी आहे. परंतु सातत्यानं अशा पद्धतीची अपमानास्पद वागणूक जी आहे ती त्यांना कुठेतरी त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडनं मिळते. मध्यंतरीच्या काळात त्यांनी पक्षाच्या संविधानात बदल केलेलं होतं कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्याच्यावरतून देखील प्रश्नचिन्ह जे आहेत ते त्यांच्याच पक्षातल्या काही युवा नेत्यांनी त्यांच्यावरती केलेले होते. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये कुठेतरी बेबनावपणा या सगळ्या पक्षातल्या नेत्यांमध्ये आहे. अर्थात त्यांचं कॉर्डिनेशन नाही अशी देखील बातम्या समोर आलेल्या होत्या पाहायला. मला त्यांच्या पक्षा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.